शीतयुद्ध संपलं, साम्यवादी असलेला सोव्हिएत रशिया कोसळून पडला आणि एकमेव अमेरिका, भांडवलशाही देश याचा विजय झाला असं वाटलं. शीतयुद्धाच्या काळामध्ये जे द्विध्रुवीय जग होतं ते आता एकध्रुवीय जग बनलं आणि त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं स्वाभाविकपणे की आता जगामध्ये शांततेचा काळ सुरू होईल. पण अमेरिका इतका भयखंड असलेला देश जगाच्या पाठीवर दुसरा सापडणार नाही. शीतयुद्ध संपतं न संपतं तोपर्यंतच अमेरिकेमध्ये ही चर्चा सुरू झाली की आता पुढचा संघर्ष कुठल्या मुद्द्यांच्या आधारे होईल, पुढचा संघर्ष कुठल्या भूभागात लढला जाईल. शीतयुद्ध संपताना सोव्हिएत रशिया कोसळताना जो जगप्रसिद्ध इतिहासकार आहे फ्रान्सिस फुकुयामा, तो एंड ऑफ हिस्ट्री म्हणतच होता. त्यामुळं स्वाभाविकपणे ही चर्चा अमेरिकेमध्ये सुरू झाली की आता पुढचा संघर्ष कुठल्या मुद्द्यांच्या आधारे लढला जाईल. फ्रान्सिस फुकुयामाचा विद्यार्थी असलेला अमेरिकन राज्यशास्त्रज्ञ सॅम्युअल हंटिंग्टन याच्या मते भविष्यातला संघर्ष हा दोन देशांमधला संघर्ष नसून दोन संस्कृतींमधला संघर्ष असेल. सॅम्युअल हंटिंग्टनच्या मते साम्यवादी विचारसरणी किंवा भांडवलशाही विचारसरणीतला संघर्ष आता संपल्यानंतर भविष्यातला संघर्ष हा संस्कृती, भाषा, भाषिक अस्मिता, भौगोलिक अस्मिता यांच्यामधला हा संघर्ष असेल असं सॅम्युअल हंटिंग्टन म्हणत होता. 93-94 मध्ये हंटिंग्टननी फॉरेन अफेअर्स या जगप्रसिद्ध नियतकालिकामध्ये क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स या नावाचा एक लेख लिहिला. त्याच्यावरून अमेरिकेमध्ये खूप चर्चा झाली. 3-4 वर्षानंतर 96 साली त्याच लेखाचा सविस्तर विवेचन करून सॅम्युअल हंटिंग्टननी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स अँड रिमेकिंग ऑफ न्यू वर्ल्ड ऑर्डर हे पुस्तक लिहिलं. सॅम्युअल हंटिंग्टनच्या सिद्धांताला पूरक अशा घटना आपण बहुतेक आता रोज पाहतोय. 96 साली सॅम्युअल हंटिंग्टननी हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर 5च वर्षामध्ये ओसामा बिन लादेननी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. त्याच्यानंतरचं इराक युद्ध, दहशतवादाविरुद्ध तीव्र झालेली लढाई किंवा वाढतं स्थलांतर, याचा चीन अमेरिका संघर्ष याचे आपण रोज बातम्या वाचतो. आणि हे वाढते संघर्ष जगात सुरू असताना सॅम्युअल हंटिंग्टनचं हे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स हे पुस्तक पुन्हा एकदा गांभीर्याने वाचावं, त्याच्यावर चर्चा करावी अशी गरज निर्माण झालेली आहे. वर्तमान जगाचं राजकारण समजून घ्यायचं असेल किंवा जिओ पॉलिटिक्स समजून घ्यायचं असेल तर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन या पुस्तकापासून सुरुवात करावी असं मला वाटतं.